नमस्कार. ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी. ही भाजी अगदी झटपट बनवून तयार होते आणि खायला तर खूप चवदार लागते. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत किंवा पोळीसोबत बनवू शकतात. ही भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि घरच्या साहित्यात तुम्ही अगदी कमी वेळेत ही भाजी बनवू शकतात. चला मग आपण वेळ वाया न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या. शेवग्याच्या शेंगांचे असे मोठे मोठे तुकडे करायचे आणि सोलून घ्यायचे त्यांना. शेवग्याच्या शेंगा छान सोलून घ्यायच्या. त्यानंतर त्यांना धुवून घ्यायच्या. बघा आता शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या. सोलल्यानंतर त्यानंतर 2 लसणाच्या पाकळ्या चांगल्या बारीक कापून घ्यायच्या. त्यानंतर एक छोटा कांदा पण बारीक कापून घ्यायचा. तर गॅसवर कढई ठेवायची, गॅस पेटवायचा. त्यानंतर थोडं तेल टाकायचं. तेल तापल्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरे टाकायचं. जिरे छान तडतड झालं का त्यामध्ये टाकायचं लसूण बारीक कापून घेतलेला. त्यानंतर कांदा टाकायचा आणि छान परतून घ्यायचं. कांदा छान परतला का त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि पुन्हा व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं कांद्याला. त्यानंतर त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या. शेवग्याच्या शेंगा टाकून झाल्यानंतर व्यवस्थित छान मिक्स करायचं. त्यानंतर त्यामध्ये टाकायची हळद. हळद टाकून झाल्यानंतर पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचं. पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित छान मिक्स करायचं आणि शेंगांना चांगलं शिजू द्यायचं झाकण ठेवून. त्यानंतर शेंगा शिजतंय तिथपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊ. त्यासाठी मी 5 ते 6 कांदे घेतलेले. कांदे लहान आहे त्यामुळे जास्त घेतलेले. मोठ्या साईजचे असले तर 2 ते 3 घेतले तरी पण चालते. त्यानंतर कांदे भाजून घ्यायचे. कांदे भाजून झाल्यानंतर कांदे, आलं, लसूण मिक्सरला छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. अशा पद्धतीने बघा छान पेस्ट तयार करून घेतलेली आहे आपण. आता बघा शेंगा शिजलेल्या आहेत त्या पण बघून घेऊ. 4 ते 5 मिनिटात शेंगा चांगल्या शिजून जातात. एकदम खूप जास्त शिजवायच्या पण नाही आहे. 50 ते 60% शेंग शिजवायची. बघा आता शेंगा चांगल्या शिजून झालेल्या आहेत. आपण त्यांना एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि पुन्हा गॅसवर कढई ठेवून घेऊ. कढई तापल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण टाकून घेऊ मोहरी, जिरे. त्यानंतर जे वाटून घेतलेलं वाटण होतं आलं, लसूण आणि कांद्याचं ते टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं. आता हा मसाला चांगला होऊ द्यायचा तेलामध्ये. मस्त चांगला छान तेल सुटू द्यायचं. आता गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. एकदम जास्त ठेवली तर तेल उडतं, त्यामुळे गॅसची फ्लेम कमी ठेवायची. त्यानंतर त्यामध्ये टाकायचं गरम मसाला, धने पावडर आणि चवीनुसार लाल तिखट टाकायचं आणि व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण त्यामध्ये भाजीत चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. आपण आधी शेंगांमध्ये पण मीठ टाकलेलं आहे, त्या अंदाजाने मसाल्यामध्ये मीठ टाकायचं. त्यानंतर थोडं पाणी टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर आता मसाल्याला चांगलं तेल सुटू द्यायचं. बघा अशा पद्धतीने मस्त छान तेल सुटू द्यायचं. व्यवस्थित चांगलं तेल सुटलं का मग त्यामध्ये आपण ज्या शेंगा उकळून घेतलेल्या आहेत त्या शेंगा टाकून घ्यायच्या. शेंगा टाकल्यानंतर हव्या त्या अंदाजाने तुम्ही पाणी टाकू शकतात. ही भाजी खूप जास्त रस्सा झाली तरी पण चवदार लागते. त्यासाठी
हवं तसं पाणी टाकून घ्यायचं भाजीमध्ये आणि भाजीला 5 ते 6 मिनिट चांगली उकळी येऊ द्यायची. बघा आता भाजीला किती मस्त छान उकळी आलेली आहे, किती मस्त कलर पण आलेला आहे. त्यानंतर आता आपण त्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी टाकून घेऊ. कस्तुरी मेथी टाकल्यानंतर भाजीला अधिकच सुगंध येतो आणि खायला पण खूप चव येते. त्यासाठी कस्तुरी मेथी जर असली तर ती पण थोडीशी टाकून घ्यायची भाजीमध्ये. त्यानंतर बघा झाली आपली मस्त अशी गावरान पद्धतीने झणझणीत शेवग्याच्या शेंगांची रस्साभाजी. काय मग तुम्ही कधी बनवताय अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची रस्साभाजी? तुम्ही पण या पद्धतीने एक वेळा नक्की बनवा आणि कशी झाली ती पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर का या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान अशी कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.